देणारे बनवा, लोकांना देण्यासाठी तयार व्हा. तुम्ही अशा कंपन्या उभ्या करू शकता ज्याच्यातून तुम्ही लोकांना नोकरी देऊ शकता, गरजू लोकांना मदत करू शकता. आणि हीच तर तुमच्या कॉलेजसाठी तुम्ही दिलेली सगळ्यात मोठी म्हणजे भेट आहे की तुम्ही काहीतरी बनलात. म्हणून तुम्हाला सांगते की तुम्ही स्वतःच्या पायावर उभ्या राहा. तुम्ही कोणाकडे हाताचे पसरू नका, तर तुमचे हात देणारे बनवा. तुमचे हात देणारे जेव्हा बनणार ना, तेव्हा खरं तुमच्या आई वडिलांना प्राऊड फील होणार. कारण ही स्त्री आहे ना, ही खूप मोठी शक्ती आहे. त्या शक्तीचा उपयोग करा. आज आपण, मी सुद्धा स्त्री आहे, तुम्ही सुद्धा, आपण या विश्वाची ना निर्मिती करणारे आहोत. आपल्यामध्ये किती ताकद आहे बघा, आणि ही ताकदच आपण ओळखत नाही की आपण कोण आहोत. तर ह्याच्यासाठी आपल्याला स्वतःला असं स्ट्रॉंग बनवायला पाहिजे. तुम्ही सगळ्याजणी युनिक आहात आणि सगळ्याजणी एकदम स्ट्रॉंग आहात. तुम्ही महत्वाच्या व्यक्ती आहात, तुम्ही सन्माननीय व्यक्ती आहात. हे जेव्हा तुम्ही अंतर्मनाला सांगाल ना, तेव्हाच तुम्ही खरं बनणार. आपण काय करतो, असं गुपचूप असतो एका कोपऱ्यामध्ये, नाही मी कसं करणार, मला कोणी मदत करत नाही, असं नसतं. या जगामध्ये अशा कितीतरी स्त्रिया होऊन गेल्या की ज्यांनी स्वतःची मोठे मोठे उद्योग स्थापना केली, खूप मोठ्या झाल्या. कोणी इंदिरा गांधी बनू शकते, तर ते लोक त्यांच्या रक्तामध्ये बनणारं आहे, तर तुमच्या का नाही, एवढंच डोक्यामध्ये ठेवा. आणि दुसरी गोष्ट, कधीही स्वतःला कमजोर समजायचं नाही. कुठल्याही क्षणाला, प्रत्येक वेळेला तुम्ही स्वतःला बजावायचं की मी जिंकणारच, मी मोठी होणारच. आणि हे जर केलं ना तुम्ही, तर तुमच्या शिक्षकांनी तुमच्यासाठी जी मेहनत केलेली आहे, जे रक्त आटवलं तुम्हाला शिकवताना, तुम्हाला त्याचं काही वाटत नसेल, पण ऍक्च्युली त्या खरं शिक्षकांनी हाडाची काडी, रक्ताचं डांबर करून तुम्हाला शिकवलंय, त्याला कधी विसरू नका. कारण त्यांनी इतकी मेहनत घेतली तुमच्या मागे, छोट्या छोट्या गोष्टींसाठी, तुम्हाला नॉलेज मिळण्यासाठी. ते तुम्हाला ओरडतात, शिका, अभ्यास करा, तुम्हाला राग येतो, पण ऍक्च्युली त्यांचा काय फायदा आहे त्याच्यामध्ये? त्यांचा काहीच फायदा नाही. फक्त फायदा तुमचा आहे, आणि तोच तुम्हाला कळत नाही की आपल्याला काय केलं पाहिजे. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा, या 3 गोष्टींना विसरायचं नाही. तर कोणाला? एक तुमचं कॉलेज, एक तुमचे शिक्षक, आणि दुसरे तुमचे आई वडील. ह्या तिघांना कधी आयुष्यात विसरू नका. तुम्हाला कितीही मोठं व्हायचं व्हा, पण ह्या 3 गोष्टींना विसरू नका. कारण तुमच्यामध्ये एक ताकद आहे विजेता बनण्याची, मोठं होण्याची. फक्त तुम्हाला ते आतून, अंतर्मनातून वाटलं पाहिजे की मला मोठं व्हायचंय. याच्यासाठी सांगते की ह्या कॉलेजने तुम्हाला खूप काही दिलेलं आहे. आता सुद्धा कुणाला इंटरेस्ट नाही ऐकण्यामध्ये, मला दिसत आहेत मुली सगळ्या. तर तुम्हाला काही वाटत नाही की आपलं फ्युचर घडावं. जेवढं माझ्या शिक्षकांनी, माझ्या कॉलेजने जेवढी मेहनत आमच्यावर केली आहे, तेवढीच मेहनतीने आम्ही पुढे जाणार आणि आमच्या कॉलेजचं, आमच्या शिक्षकांचं, आमच्या आई वडिलांचं नाव मोठं करणार. एक असं इथून बाहेर जाताना एकच मनात ठेवा का मी एक सक्सेसफुल पर्सन बनणार आहे. मग तुम्ही उद्योगपती बनवू शकता, काहीतरी अब्जोपती पण बनवू शकता. आहे तुमच्या ताकद, ती पोटेन्शियल आहे तुमच्यात. फक्त तुम्हाला अंतर्मनातून वाटलं पाहिजे की मला काहीतरी बनायचंय. आणि जर नसेल, नाही जर तुम्ही बनलात ना मुलींनो, तुमची आई, तुमची पालक म्हणते, तुम्हाला काही जरी बनता आलं नाही तरी एक चांगलं माणूस म्हणून नक्कीच बनवू शकता. तुम्ही एक चांगली व्यक्ती बनवू शकता. कारण आपल्या देशाला एक चांगल्या व्यक्तीची गरज आहे, आणि एक एक व्यक्ती करून आपला देश मोठा होऊ शकतो. म्हणून तुम्हाला सांगते, फक्त आणि फक्त आपल्या मेहनतीवर, आपल्यावर, स्वतःवर विश्वास ठेवा. बस एवढंच मला सांगायचंय. आणि मी एक गोष्ट बोलते, तेवढी माझ्या मागे बोला तुम्ही. बस मी म्हणते तसं तुम्ही म्हणायचं, मी विजेता होणारच. म्हणा, मी विजेता होणारच. 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 येस, थँक्यू.